नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया सिगेल इंडियाबद्दल. तर मित्रांनो, सिगेल इंडिया इमर्जेस लोएस्ट बिडर फॉर रुपीज 550 कोटी सोलर EPC प्रोजेक्ट इन मध्य प्रदेश. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, सिगेल इंडिया लिमिटेड या कंपनीला मध्य प्रदेश ऊर्जा विकास निगम लिमिटेडकडून मध्य प्रदेशमध्ये 130 मेगावॅटच्या कॅपॅसिटीचा सोलार PV बेस पॉवर प्लांट सेटअप करण्यासाठी ऑर्डर मिळाला आहे. आणि याच अपडेटमुळे सिगेल इंडिया लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया ज्युपिटर वॅगन्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, ज्युपिटर वॅगन्स शेअर प्राइस जंप आफ्टर प्रमोटर बायज स्टेक वर्थ रुपीज 135 कोटी. तर मित्रांनो, ज्युपिटर वॅगन्स लिमिटेडच्या प्रमोटर इथे आपण त्या प्रमोटरची नाव देखील बघू शकतो. तर मित्रांनो, ज्युपिटर वॅगन्स लिमिटेडच्या या प्रमोटरनी आपल्याच कंपनीचे शेअर म्हणजे ज्युपिटर वॅगन्सचे 27.8 लाख शेअर खरेदी केले आहे. म्हणजे कंपनीमध्ये आपली 0.55% हिस्सेदारी खरेदी केली आहे 135 कोटी रुपयांमध्ये. आणि याच जबरदस्त अपडेटमुळे ज्युपिटर वॅगन्स लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया बोनदादा इंजिनिअरिंग लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, बोनदादा इंजिनिअरिंग शेअर जंप आफ्टर सेक्युरिंग रुपीज 945 कोटी EPC सोलार ऑर्डर फ्रॉम NLC इंडिया रिन्युएबल्स. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, बोनदादा इंजिनिअरिंग लिमिटेड या कंपनीला NLC इंडिया लिमिटेड कडून ऑर्डर मिळाला आहे. बिकानेर मध्ये RVUNL सोलार पार्क येथे 810 मेगावॅट कॅपॅसिटीचा सोलार पॉवर प्रोजेक्ट सेटअप करण्यासाठी हा ऑर्डर मिळाला आहे. आणि याच अपडेटमुळे बोनदादा इंजिनिअरिंग लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया दिलीप बिल्डकॉन लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, दिलीप बिल्डकॉन विन्स 1363.55 मेगावॅट सोलार प्रोजेक्ट इन मध्य प्रदेश सेक्युअर रुपीज 4900 EPC अपॉर्च्युनिटी. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, दिलीप बिल्डकॉन लिमिटेड या कंपनीला मध्य प्रदेश ऊर्जा विकास निगम लिमिटेडकडून ऑर्डर मिळाला आहे. PM कुसुम सी स्कीमच्या अंडर 1363.55 मेगावॅटच्या कॅपॅसिटी ग्रीड कनेक्टेड सोलार पॉवर कॅपॅसिटीचा सेटअप करण्यासाठी. आणि याच जबरदस्त अपडेटमुळे दिलीप बिल्डकॉन लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया श्रीराम फायनान्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, श्रीराम फायनान्स शेअर प्राइस टार्गेट राईज टू ॲज हाय ॲज 1225 बाय ॲनालिस्ट प्रोजेक्टिंग 33% अपसाईड. तर मित्रांनो, श्रीराम फायनान्स लिमिटेड या कंपनीला टोटल 38 ॲनालिस्टने कव्हर केले आहे. ज्यामध्ये 34 ॲनालिस्टने श्रीराम फायनान्स लिमिटेडवर बायची रेटिंग दिली आहे. त्यामधील 3ने होल्डची रेटिंग दिली आहे. आणि या 38 ॲनालिस्टमधून एका ॲनालिस्टने सेलची रेटिंग दिली आहे. आणि मित्रांनो, यामध्ये श्रीराम फायनान्स लिमिटेडवर सर्वात जास्त हायेस्ट प्राइस टार्गेट दिला आहे ICICI सिक्युरिटीजने 1225 रुपये पर शेअरचा, जो फ्रायडेच्या क्लोजिंग प्राइसने 33%चा अपसाईड दर्शवतो. आणि याच अपडेटमुळे श्रीराम फायनान्स लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया संवर्धना मदरसन बद्दल. तर मित्रांनो, संवर्धना मदरसन ओकेज 207 मिलियन युरोज ऑटो इलेक्ट्रिक बाय. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून
घेऊया. तर मित्रांनो, संवर्धना मदरसन इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीच्या बोर्डने मंजुरी दिली आहे. कशासाठी? इनडायरेक्ट होली ओन सबसिडरी कंपनीच्या थ्रू नेक्सन्स ऑटो इलेक्ट्रिक GmbH आणि इलेक्ट्रोकॉन्टॅक्ट GmbH चा ऑटोमोटिव्ह वायरिंग हार्नेस बिझनेस खरेदी करण्यासाठी संवर्धना मदरसन इंटरनॅशनल लिमिटेडच्या बोर्डने मंजुरी दिली आहे. आणि मित्रांनो, ही डील होणार आहे 207 मिलियन युरोजमध्ये. आणि मित्रांनो, यामुळे संवर्धना मदरसन इंटरनॅशनल लिमिटेडचा बिझनेस या ॲक्विजिशन नंतर अजून मजबूत होणार आहे. आणि याच जबरदस्त अपडेटमुळे संवर्धना मदरसन इंटरनॅशनल लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया बर्जर पेंट्स इंडिया लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, UK पेंट्स टू ॲक्वायर ॲडिशनल 14.48% स्टेक इन बर्जर पेंट्स वाया इंटरनल रिस्टोरिंग. तर मित्रांनो, UK पेंट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड जी बर्जर पेंट्स इंडिया लिमिटेडची प्रमोटर ग्रुपची मेंबर आहे, ती बर्जर पेंट्स इंडिया लिमिटेडमध्ये ॲडिशनल 14.48% हिस्सेदारी खरेदी करणार आहे इंटरनल रिस्ट्रक्चरिंगच्या थ्रू. आणि मित्रांनो, यानंतर बर्जर पेंट्स इंडिया लिमिटेडमध्ये UK पेंट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडची हिस्सेदारी वाढून बर्जर पेंट्स इंडिया लिमिटेडमध्ये होऊन जाईल 64.57%. आणि याच अपडेटमुळे बर्जर पेंट्स इंडिया लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. आणि मित्रांनो, जर आपण सप्टेंबर 2025चा डेटा बघितला तर बर्जर पेंट्स इंडिया लिमिटेडमध्ये UK पेंट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडची हिस्सेदारी आहे 50.09%. चला आता बोलूया इंटरग्लोब एव्हिएशन म्हणजे इंडिगो आणि टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, जसा आपला NSEचा मेजर इंडेक्स असतो निफ्टी 50, तसेच BSEचा मेजर इंडेक्स असतो BSE सेन्सेक्स. तर मित्रांनो, BSE सेन्सेक्समध्ये चेंजेस होणार आहे. तर BSEच्या सेन्सेक्स या इंडेक्समध्ये इंडिगो ही नवीन कंपनी ॲड होणार आहे आणि टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल लिमिटेड ही कंपनी बाहेर होणार आहे. आणि मित्रांनो, हे चेंजेस लागू होणार आहे 22 डिसेंबर 2025 म्हणजे आजपासून. आणि मित्रांनो, याच जबरदस्त अपडेटमुळे इंटरग्लोब एव्हिएशन लिमिटेड म्हणजे इंडिगो आणि टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल लिमिटेड या दोन्ही कंपन्या याच अपडेटमुळे फोकसमध्ये आलेल्या आहे. कारण हे चेंजेस आजपासून म्हणजे 22 डिसेंबर 2025 पासून इफेक्टिव्ह म्हणजे लागू होणार आहे. चला आता बोलूया कोल इंडिया लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, कोल इंडिया आर्म भारत कोकिंग कोल सेट टू लॉन्च ₹1300 कोटी IPO इन 2 वीक्स रिपोर्ट. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, कोल इंडिया लिमिटेडची सबसिडरी कंपनी भारत कोकिंग कोल 2026च्या सुरुवातीमध्ये 1300 कोटी रुपयांचा IPO लॉन्च करू शकते अशी रिपोर्टच्या थ्रू अपडेट येत आहे. आणि मित्रांनो, हा जो कोल इंडिया लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी भारत कोकिंग कोलचा IPO राहणार आहे, हा प्युअरली OFS म्हणजे ऑफर फॉर सेल राहणार आहे. म्हणजे यामध्ये एकही शेअर फ्रेश शेअर इश्यू होणार नाही. यात एक्झिस्टिंग शेअर होल्डर्स किंवा प्रमोटर्स IPOच्या थ्रू आपले शेअर सेल करणार आहे. आणि मित्रांनो, ज्या कंपनीचा IPO फक्त ऑफर फॉर सेलचा असतो, हा एक नेगेटिव्ह साईन मानला जातो. आणि मित्रांनो, हा कोल इंडिया लिमिटेडच्या सबसिडरी कंपनीचा IPO आहे. आणि याच अपडेटमुळे कोल इंडिया लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली
आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.